नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घराड्यावर मिळतो तसा बदाम शेक घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा हे पाहणार आहोत। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा बदाम शेक तयार केलेला आहे। कसा तयार केला हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। वळूया आपल्या बदाम शेकच्या रेसिपीकडे। विकतच्या बदाम शेक सारखीच चव, रंग आणि कन्सिस्टन्सी असणारा बदाम शेक आज आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा बदाम शेक तयार केलेला आहे। त्यासाठी इथं एका कढईमध्ये मी 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे। फुल फॅट असं हे दूध आहे। म्हशीचं दूध इथं मी वापरलेलं आहे। न तापवता निरसं दूधच आपल्याला इथं वापरायचं आहे। आणि त्यामधील आता अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं दूध आता आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। गॅसच्या 2 शेगड्यांपैकी छोट्या शेगडीवर 5 ते 10 मिनिटांमध्ये फुल गॅसवर आपण हे दूध गरम करून घेतलेलं आहे। दुधानं चांगली साय धरलेली आहे। आता आपण ही दुधाची साय थोडीशी फोडून घेऊया आणि दुधाला ढवळून घेऊया, म्हणजे दूध थोडंसं घट्टसर होण्यास मदत होईल। तर हे दूध चांगलं असं ढवळतच आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हे दूध आटण्यासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। अधेमध्ये याला ढवळत राहायचे। तोपर्यंत आपल्याला इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम वाटून घ्यायचे। तर हे बदाम मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते, त्यानंतर हे सोलून पांढरे करून घेतलेले आहेत। आता यामध्ये जे मी बाजूला ठेवलेलं दूध होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे बदाम आता बारीक आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे। तर बदाम लवकर वाटले जातात। एकदम मस्त पांढरी शुभ्र इथं पेस्ट तयार झालेली आहे। आता याच मिश्रणामध्ये आपण घालणार आहोत कस्टर्ड पावडर। तर मेजरिंग कपच्या सेटमधील एकदम छोटा म्हणजे पाव कप जो असतो त्यामध्येच अर्धा कप एवढं कस्टर्ड पावडर मी इथं घेतलेलं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पावडर घालून उरलेलं थोडंसं जे दूध होतं ते सर्व घालून घेतलेलं आहे आणि परत हे मिक्सरवरती फिरवून घेतलंय, म्हणजे हे सर्व व्यवस्थित मिसळून येईल। तर कस्टर्ड पावडर पोहे खायच्या चमच्याने तुम्ही 3 ते 4 चमचे एवढं वापरू शकता। तर बघा, हे मिश्रण एकदम मस्त स्मूथ असं तयार झालेलं आहे आणि कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या न होता हे मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे एकदम झटपट। आता हा बदाम शेक तयार करत असताना मी इथं वेलची वाटून वगैरे काही घेतली नाही, कारण माझ्याकडे वेलचीचा इसेन्स आहे, त्यामुळे मी हा इसेन्सच इथं वापरणार आहे। अशा प्रकारचे इसेन्स आपल्याला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये इझिली मिळतात। 51 रुपयामध्ये आपल्याला हा वेलचीचा इसेन्स सहज मिळून जातो। तर आता दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे। दूध आटून 1.5 लिटर एवढं आपल्याला इथं करून घ्यायचं, यापेक्षा जास्त दुधाला आटवायचं नाही। त्यामध्येच आता आपल्याला घालायची आहे साखर। आपल्याला आपल्या आवडीनुसार इथं साखर वापरायची आहे। तर मी 1/3 म्हणजे 3ऱ्या कपाने भरून एवढी साखर इथं या दुधामध्ये घातलेली, ती पूर्णपणे विरघळून घ्यायची। त्यानंतर आपण जे मिश्रण मिक्सरवर तयार केलेलं होतं ते घालायचे। त्यापूर्वी त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि एक बारीकशी धार लावून आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे। आता हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण दुधामध्ये घालत असताना दुधाला सारखं आपल्याला ढवळत राहायचे, म्हणजे हे कस्टर्ड पावडर बुडाला लागणार नाही किंवा गुठळ्या होणार नाहीत। अशा पद्धतीने याला सतत ढवळत राहायचे। तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडरचं मिश्रण घातल्यानंतर दुधाला लगेचच दाटसरपणा आलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत कमी गॅसवर अशा पद्धतीने ढवळत राहायचे आणि मधून ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेसच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्यापूर्वी आपल्याला यामध्ये घालायचा आहे वेलचीचा इसेन्स। ज्यांच्याकडे विलायचीचा इसेन्स नाही त्यांनी 4 ते 5 विलायची अगोदरच वाटून बारीक पूड करून मग नंतर यामध्ये घालायच्या। तर मी इथं 5 ते 6 थेंब एवढा वेलचीचा इसेन्स या दुधामध्ये घालून घेतलेला आहे। यामुळे विलायचीची चव आणि विलायचीचा फ्लेवर म्हणजे सुगंध आपल्या या बदाम शेकला सहजच येईल। आता तुम्ही इथं पाहत असताल की हे दूध कमी गॅसवर मी उकळायला ठेवलेलं आहे आणि याला मी सतत ढवळत राहत आहे। कमी गॅसवर 5 ते 7 मिनिटांनंतर या मिश्रणाला व्यवस्थित अशी उकळी येत आहे। तरी सुद्धा आपल्याला याला ढवळतच राहायचंय, म्हणजे यामधील वाफ निघून जाईल आणि मिश्रण ढवळल्यामुळे खाली बुडाला लागणार नाही। ते व्यवस्थित एकाच कन्सिस्टन्सीमध्ये दाटसर होईल। आता दुधाला उकळी आल्यानंतर कमी गॅसवरच आपल्याला हे दूध 1 ते 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचे, म्हणजे आपण जे बदाम वगैरे वाटून घातलेले ते चांगले शिजून निघतील आणि त्यांचा कच्चा स्वाद निघून जाईल। तर 2 मिनिट कमी गॅसवर आपल्याला हे सतत ढवळून शिजवून घ्यायचे। कमी गॅसवर 1 ते 2 मिनिट हे दूध चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि दुधाला पहिल्यापेक्षा चांगला दाटसरपणा आलेला आहे। या स्टेपला आता आपण इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत। तर काजू नसतील तरीही चालतं, कारण बदाम शेक आहे त्यामुळे बदाम तर आवश्यकच आहेत। बदाम शेक म्हटल्यानंतर दाताखाली बदाम यायलाच हवेत, तेव्हाच कुठं बदाम शेक पिल्याचा फील येतो।
त्यामुळे आपण अशा पद्धतीने काजू बदामाचे वरून काप घातलेले आहेत. आता हा बदाम शेक रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर फ्रीजरमध्ये न ठेवता फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचा आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये काढून आपण हा थंड करून घेऊ शकतो किंवा अशाच पद्धतीने ज्या भांड्यामध्ये तयार केला त्यामध्येच आपण हा थंड करून घ्यायचा आहे. तर मी कढईमध्ये केला आणि त्यामध्येच थंड करायला ठेवलेला होता आणि पूर्ण थंड झाल्यानंतर बाहेर काढलाय. तर एकदम मस्त असा हा बदाम शेक दाटसर असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता चमच्यामध्ये घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी गाड्यावरच्या बदाम शेक सारखीच तयार झालेली आहे. चमच्यावर अशा पद्धतीने बोट ओढलं तर मध्यभागी अशी रेष तयार होते आणि हा बदाम शेक रेषेच्या मध्ये जात नाही किंवा चिकटत सुद्धा नाही. रेष एकदम सरळ राहिलेली आहे. हा बदाम शेक आपण फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घेतला तर त्यामध्ये लगेचच बर्फ तयार होईल आणि मग याची सगळी चव बिघडेल. बर्फ झाला तर मग याला ढवळून ढवळून पूर्वपदावर आणावं लागेल. त्यामुळे फ्रीजरमध्ये न ठेवता फ्रीजमध्ये ठेवून आपण हा बदाम शेक थंड करून घ्यायचा. 2 ते 3 तासामध्ये फ्रीजमध्ये बदाम शेक व्यवस्थित असा थंड होतो. थंड झाल्यानंतर बदाम शेक सर्विंग ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये अशा पद्धतीने घ्यायचा आहे. त्यावरती काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून सजवून घ्यायचा आहे. गाड्यावर मिळतो सेम त्याच चवीचा रंगाचा बदाम शेक आपण घरच्या घरी 4 ते 5 साहित्य वापरून एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.